आहे. नगरपालिकेतर्फे जाहीर झालेली अभय योजना नेमकी काय आहे आणि नागरिकांना त्याचा कसा फायदा होणार आहे आणि त्याचा फायदा इनडायरेक्टली नगरपालिकेला कसा होणार? यामध्ये शासनाने 19 मे 2025ला मालमत्ता करावरती जी शास्ती किंवा दंड आहे त्याच्यामध्ये माफी देण्यासाठीचा शासन आदेश दिलेला होता. त्यामध्ये 50% माफी द्यायचे अधिकारी माननीय जिल्हाधिकारी यांना आहेत आणि 50%पेक्षा जास्तीचं माफी आवश्यक असेल तर ते आदेश अधिकारी जे आहेत ते शासनाला आहेत. आपण सदरचा प्रस्ताव पाठवला असता नेमके यापैकी कुठल्या लोकांना माफी द्यायची हे स्पष्ट होत नसल्याने आपण ही अभय योजना जी आहे ती दिनांक 30 नोव्हेंबर 2025पर्यंत या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये जे मालमत्ताधारक त्यांच्याकडील थकीत रक्कम दंड सोडून नगरपालिकेत जमा करेल आणि आपल्याला एक फॉर्म भरून देईल, तो फॉर्म आपण आपल्या नगरपालिकेमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे की त्याला नेमकी माफी किती पाहिजे. त्यानं तो फॉर्म आपल्याकडे भरून दिल्यानंतर आपण त्या माफीसाठी 50% हवा आहे की 100% हवा आहे अशा माफीचा जो ॲप्लिकेशन आहे ते आपण शासनाला आणि आवश्यकतेनुसार माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पाठवू. याच्यामध्ये केवळ आपणाला माहिती आहे की कायद्याच्या कलम 150 क नुसार थकीत मालमत्ता करावरती प्रतिमाह 2% एवढी शास्ती लागते आणि शास्तीची रक्कम जास्त झाल्यामुळे काही मालमत्ताधारक जे आहेत ते मालमत्ता कर भरण्यामध्ये इच्छुक नसतात असं निदर्शनास आल्यामुळे शासनाने ती शास्ती जी आहे ती माफी द्यायचं डिसिजन घेतलेलं आहे. आणि यातून नक्कीच जे लोक शास्ती फक्त जास्त झाली याच्यामुळे मालमत्ता कर भरत नव्हते ते मालमत्ता कर भरतील आणि स्वतःच्या नावी जो मालमत्ता कराची थकबाकी आहे ती क्लिअर करून घेतील. यातून शास्तीला माफी देत असताना नगरपालिकेचं डिमांड जी आहे शास्तीच्या बाबतीतली ती नक्कीच कमी होईल. मात्र मुद्दल जी वर्षानुवर्ष मालमत्ताधारकांकडे थकीत होती ती वसूल होऊन नगरपालिकेच्या देखील मालमत्ता कर वसुलीमध्ये चांगला परिणाम दिसून येईल.